Hello everyone, today we are going to learn a lesson, a book review. A book review म्हणजे पुस्तक परीक्षण. आणि ह्या पाठामध्ये परीक्षण केलेलं आहे जॉज सिक्रेट की टू द युनिवर्स या पुस्तकाचं, म्हणजे जॉजची ब्रह्मांडाचे गूढ उकळणारी गुरुकिल्ली. जॉज डॅड इज अन ऑर्डंट एन्व्हायरमेंटलिस्ट. ऑर्डंट म्हणजे उत्साही, एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणजे पर्यावरणवादी. जॉर्जचे वडील एक उत्साही पर्यावरणवादी आहे. इन फॅक्ट बोथ हिज पॅरेंट्स आर कन्व्हिन्स्ड दॅट मॉडर्न इन्व्हेन्शन्स ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी हॅव कॉज्ड अ लॉट ऑफ डॅमेज ऑन द अर्थ. कन्व्हिन्स्ड म्हणजे खात्री पटली. खरे म्हणजे त्याच्या आई आणि वडील या दोघांचीही खात्री पटली होती की विज्ञानाचे आणि तंत्रज्ञानाचे आधुनिक शोध पृथ्वीच्या मोठ्या हानीला कारणीभूत आहेत. दे आर कमिटेड टू द कॉज ऑफ सेव्हिंग द प्लॅनेट. कमिटेड म्हणजे वाहून घेतले. त्या ग्रहाला वाचवण्याच्या ध्येयाला त्यांनी वाहून घेतले आहे. दे यूज अ बायसिकल इन्स्टेड ऑफ अ कार. मोटारगाडी वापरण्याऐवजी ते सायकल वापरतात. देअर इज अ बॅन ऑन TV अँड कॉम्प्युटर्स इन देअर हाऊस. त्यांच्या घरात TV आणि कॉम्प्युटर वापरायला बंदी आहे. दे डोंट बाय थिंग्स लाईक ब्रेड अँड बिस्किट्स. ते पाव आणि बिस्किटासारख्या वस्तू विकत घेत नाही. दे ईट ओनली व्हेजिटेरियन अँड होम कुक्ड फूड. ते फक्त शाकाहारी आणि घरी शिजवलेले अन्न खातात. दे इव्हन यूज कॅन्डल्स टू लाईट द हाऊस टू अवॉइड युझिंग इलेक्ट्रिसिटी. वीज वापरणे टाळण्याकरिता घरात उजेड पाडण्यासाठी ते केवळ मेणबत्त्या वापरतात. पुअर जॉर्ज हॅज टू सफर अ लॉट ऑफ जिअरिंग अँड रिडिक्यूल फ्रॉम हिज फ्रेंड्स बिकॉज ऑफ ऑल धिस. जिअरिंग म्हणजे टिंगल आणि रिडिक्यूल म्हणजे उपहास. या सर्व गोष्टींमुळे गरीब बिचाऱ्या जॉर्जला त्याच्या मित्रांकडून खूप टिंगलटवाळी आणि उपहास सहन करावा लागतो. ॲक्च्युअली जॉर्ज डझंट थिंक दॅट आयदर द TV ऑर द कॉम्प्युटर इज अ बॅड थिंग. खरं म्हणजे TV किंवा कॉम्प्युटर वाईट आहे असे जॉर्जला कधीच वाटत नाही. ही हॅज ट्राईड टू टेल हिज पॅरेंट्स दॅट इट्स इम्पॉसिबल टू सेव्ह द अर्थ युझिंग द कॉम्प्युटर्स अँड द इंटरनेट. कॉम्प्युटर आणि इंटरनेट वापरून पृथ्वीला वाचवणे शक्य आहे असे त्याने त्याच्या आईवडिलांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बट नो, इन देअर हाऊस देअर कांट बी एनी डिस्कशन ऑन दॅट इश्यू. परंतु त्याच्या घरात त्या वादग्रस्त प्रश्नावर कोणत्याही प्रकारची चर्चा होऊ शकत नाही. जॉर्ज ऑलवेज लाईक्स टू नो व्हाय, बट हू इज टू ॲन्सर हिज क्वेश्चन्स. जॉर्जला त्याचे कारण नेहमीच माहीत करून घ्यावेसे वाटते, परंतु त्याच्या प्रश्नांची उत्तरे देणार कोण. हिज पॅरेंट्स थिंक दॅट ही इज स्टील टू यंग टू अंडरस्टँड ग्लोबल इश्यूज. ग्लोबल इश्यूज म्हणजे जागतिक समस्या. त्याच्या आईवडिलांना वाटते की जागतिक समस्या जाणून घेण्याच्या दृष्टीने तो खूप लहान आहे. वन डे हाऊएव्हर जॉर्ज अनएक्सपेक्टेडली ॲक्वायर्स अ न्यू फ्रेंड अँड नेक्स्ट डोअर नेबर ॲनी. असे असले तरी जॉर्जला एके दिवशी अनपेक्षितपणे ॲनी नावाची एक शेजारीच राहणारी मैत्रीण मिळते. ॲनीज फादर एरिक इज अ ब्रिलियंट सायंटिस्ट अँड एव्हर विलिंग टू ॲन्सर ऑल ऑफ जॉर्ज क्वेश्चन्स. ॲनीचे वडील एरिक हे एक बुद्धिमान वैज्ञानिक आहेत आणि ते जॉर्जच्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायला नेहमीच तयार असतात. एरिक हॅज बिल्ट अ सुपर इंटेलिजंट कॉम्प्युटर नेम्ड कॉस्मॉस. त्यांनी कॉस्मॉस नावाचा एक अतिशय बुद्धिमान कॉम्प्युटर त्यांनी तयार केलेला आहे. कॉस्मॉस हॅज इनक्रेडिबल पॉवर्स. कॉस्मॉसमध्ये विलक्षण क्षमता असतात. इट कॅन लिटरली ओपन विंडोज ऑन द युनिवर्स अँड टेक यू टू एनी प्लॅनेट, स्टार, कॉमेट अँड इव्हन टू अ ब्लॅक होल. लिटरली म्हणजे ॲक्च्युअली, इन रिॲलिटी. हा कॉस्मॉस अक्षरशः तुम्हाला ब्रह्मांडावर खिडक्या उघडू शकतो आणि तुम्हाला कोणत्याही ग्रहावर, ताऱ्यावर, धूमकेतूवर आणि अगदी कृष्णविवरातही नेऊ शकतो. अँड ऑफकोर्स कॉस्मॉस कॅन ऑल्सो ब्रिंग यू बॅक फ्रॉम देअर. आणि अर्थातच तुम्हाला तिथून परतही आणू शकतो. हाऊएव्हर Cosmos depends entirely on the information that is fed into it by people like Eric
who do the research and thinking that can make cosmos work. असे असले तरी एरिकसारख्या लोकांनी त्यात भरल्या माहितीवर कॉस्मॉस पूर्णपणे अवलंबून असतो. असे लोक कॉस्मॉसचे कार्य चालत राहू शकेल असा विचार आणि संशोधन करीत असतात. सायन्स कॅन बी यूज्ड फॉर अ गुड कॉज अँड अ ग्रुप ऑफ गुड सायंटिस्ट लाईक एरिक हॅव वाउड टू यूज इट फॉर पीपल्स वेलफेअर. विज्ञान हे चांगल्या उद्देशांकरता वापरले जाऊ शकते आणि एरिकसारख्या चांगल्या वैज्ञानिकांच्या गटाने ते लोकांच्या भल्याकरता वापरण्याची शपथ घेतलेली असते. अनफॉर्च्युनेटली म्हणजे दुर्दैवाने देर इज वन ऑड अँग्री सायंटिस्ट हू वॉन्ट्स टू यूज सायन्स फॉर हिज ओन सेल्फिश मूवीज. दुर्दैवाने एक विचित्र उग्र वैज्ञानिक विज्ञानाचा उपयोग आपली स्वतःची स्वार्थी उद्दिष्टे साध्य करण्याकरिता करू शकतो. ही इज प्लॅनिंग टू स्टील कॉस्मॉस अँड ऑल ऑफ एरिक्स रिसर्च सो दॅट he can establish his own rule on another planet. तो एरिकचे सर्व संशोधन कार्य आणि कॉस्मॉस चोरण्याची योजना आखतो. ही इज प्लॅनिंग टू स्टील कॉस्मॉस अँड ऑल ऑफ एरिक्स रिसर्च सो दॅट ही कॅन एस्टॅब्लिश हिज ओन रूल ऑन अनदर प्लॅनेट. त्यामुळे तो दुसऱ्या ग्रहावर त्याची स्वतःची सत्ता प्रस्थापित करू शकणार असतो. It so happens that only George can do something to overcome the wicked plans of the nasty scientist. नास्टी म्हणजे उपद्रवी. असे घडून येते की फक्त जॉर्जच त्या उपद्रवी वैज्ञानिकाच्या त्या दुष्ट योजनांवर मात करण्याकरिता काहीतरी करू शकतो. If you want to know what adventures he undertakes and what strategies he has to use to stop the power-hungry scientist, you have to read the novel George's Secret Key to the Universe. हा जॉर्ज त्या लोभी वैज्ञानिकाची सत्ता थांबवण्याकरिता कोणती साहसे करतो, कोणते डावपेच लढवतो हे समजून घ्यायचे असेल तर तुम्हाला जॉर्ज सिक्रेट की टू द युनिवर्स ही कादंबरी वाचलीच पाहिजे. द ऑथर ऑफ धिस वंडरफुल ॲडव्हेंचर इज ल्युसी हॉकिंग. या अद्भुत साहसपूर्ण कादंबरीची लेखिका ल्युसी हॉकिंग आहे. द स्टोरी ऑफ द नॉवेल इज इमॅजिनरी बट इट ऑल्सो इन्क्लूड्स प्लेंटी ऑफ चार्ट्स, photographs, boxes that give you hard facts about our solar system, galaxies, space and the whole universe. या कादंबरीची कथा काल्पनिक आहे, परंतु तिच्यात तुम्हाला आपली सूर्यमाला, आकाशगंगा, अवकाश आणि संपूर्ण ब्रह्मांड यांच्याविषयी विश्वसनीय माहिती देणारे भरपूर तक्ते, छायाचित्रे आणि माहितीपूर्ण चौकटींचा समावेश आहे. This information has been presented in a very simple, easy to understand manner by none other than Stephen Hawking, who is said to be one of the greatest scientists of our times. ही माहिती अत्यंत साध्या, समजण्यास सोप्या पद्धतीने सादर केलेली आहे आणि ती सुद्धा आपल्या काळातील सर्वात महान मानलेल्या वैज्ञानिकांपैकी एक वैज्ञानिक खुद्द स्टीफन हॉकिंग यांनी. His achievements are all the more astounding as he is a victim of many physical ailments. त्यांचे वैज्ञानिक पराक्रम ते अनेक शारीरिक दुखण्यांनी ग्रस्त असल्यामुळे आणखीनच थक्क करणारे आहेत. He has to use a wheelchair to move about and uses a computerized voice system in order to speak. त्यांना आजूबाजूला फिरण्याकरिता व्हीलचेअरचा उपयोग करावा लागतो आणि बोलण्याकरिता संगणकीय ध्वनी योजनेचा उपयोग करावा लागतो. The story of Stephen Hawking is triumph over his physical disabilities is itself an inspiring adventure. स्टीफन हॉकिंगच्या त्यांनी त्यांच्या विकलांगतेवर मिळवलेल्या विजयाची गाथाच मुळे एक प्रेरणादायक साहस आहे. The book includes very attractive and expressive sketches drawn by Gary Parsons. या पुस्तकात गॅरी पार्सन यांनी रेखाटलेल्या आकर्षक आणि बोलक्या रेखाचित्रांचा समावेश आहे. It is true that excessive use of science and technology can give rise to certain problems. विज्ञान व तंत्रज्ञान यांचा अत्याधिक वापर विशिष्ट समस्या निर्माण करू शकतात हे खरे आहे. But turning away from technology is not the solution. परंतु तंत्रज्ञानाकडे पाठ फिरवणे हा काही त्यावरचा उपाय असत नाही. That is why the Hawkings have given an important message in this book. More research, more studies and a commitment to use them
not for selfish gains but for the welfare of the entire living world. म्हणूनच हॉकिंग यांनी या पुस्तकात एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. अधिक संशोधन, अधिक अभ्यास आणि त्यांचा वापर स्वतःच्या स्वार्थी फायद्यांकरिता नसावा, तर संपूर्ण जगातील प्राणीमात्रांच्या हिताकरिता बांधिलकीचा, वचनबद्धतेचा असावा. Now let's see the pointers. Question first. Answer the following questions. What do Josh's parents do to save the planet? Josh's parents are committed to the cause of saving the planet. What planet do we live on? We live on planet Earth. Does Josh agree with his parents? Write what he thinks? No, Josh does not agree with his parents. He thinks that neither the TV nor the computer is a bad thing. Who is Josh's friend and neighbor? Josh's friend and neighbor is Annie. Who is Eric? What does he do? Eric is a brilliant scientist. He always answers all of Josh's questions. What can Cosmos do? Cosmos can open windows on the universe and take you to any planet, star, comet, and even a black hole and bring you back from there. What does the nasty scientist want? The nasty scientist wants to use science for his own selfish motives. Second question. Name the following with the help of the passage. First, the book that is reviewed, Josh's Secret Key to the Universe. The author of the book, Lucy Hawking. The person who has presented the information in the book, Stephen Hawking. The person who has drawn pictures for the book, Gary Parsons. Third question. Read the following. Expect, expected, unexpected, unexpectedly. Fortune, fortunate, unfortunate, unfortunately. Able, ability, disability, disabilities. Question 4. What are the various things we find in the universe? List them from the passage. We find planets, stars, comets, and black holes in the universe. Question 5. Write an informal letter from Josh to his parents. In the letter, Josh tells his parents what he thinks. Question 6. Hold debates on the following issues in your mother tongue and then write the main points in English. Is science and technology good for us? What are the major problems in today's world? Can we avoid electricity? 7th question. Note the following points which are used to write a book review. Name of the book, name of the author, name of the illustrator or artist who draws pictures, what the book is about, your opinion about the book. Using the above points, try to write a simple book review on any book of your choice in about 10 to 12 lines.